जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. हरिपाठातील चौथा भंग सुरू आहे. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विणे शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. काल आपण भाव आणि भक्ती यातले टप्पे बघितले. भाव म्हणजे काय याचा नेमका अर्थ बघितला. कसे ते मधले विश्वास, श्रद्धा, निष्ठा हे टप्पे आहेत आणि मग त्याचं पर्यवसान भक्तीमध्ये आहे हे बघितलं. आणखी थोडासा त्यात विषय आपण बघूया. काल जसं आपण म्हटलं की आपला हा जो आपलेपणा आहे विषयांमध्ये, म्हणजे आपला देह, घरदार, प्रपंच, पैसाडका इत्यादीमध्ये, हा आपला भाव भगवंताकडे आपण नेला पाहिजे. आणि तो नेण्यासाठी विश्वास, श्रद्धा, निष्ठा असे टप्पे आहेत. आधी यावर विश्वास पाहिजे की भगवंत माझा आहे. महाराज आपल्या प्रवचनांमध्ये पुष्कळ वेळेला सांगतात की रामा, मी तुला शरण आलो आहे असं तुम्ही भगवंताला म्हणा. राम आपल्या घरातलाच एक आहे असं त्याला समजा. कोणी त्याला मूल मानेल, कोणी त्याला नवरा मानेल, कोणी भाऊ मानेल, तर कोणी काही, पण मुद्दा हा की तुम्ही त्याला आपलं म्हणा. हे महाराज इतके वेळा सांगतात आणि हाच भावाचा अभ्यास आहे. काल मी म्हटलं त्याप्रमाणे हा आपला आपलेपणा, हा आपला प्रपंचाला चिकटलेला, विषयांना चिकटलेला भाव जर भगवंताकडे चिकटवायचा असेल तर अर्थातच त्याला अभ्यास करायला पाहिजे. राम माझा आहे असं म्हणणं हाच तो अभ्यास आहे. नुसतं म्हणणं नव्हे तर त्याप्रमाणे आचरण करणं हा तो अभ्यास आहे. मग त्याच्यामध्ये करता तो आहे. या भावाने सर्व गोष्टी करणं, आपली कर्तव्य कर्म चोख करणं, पण कर्तेपणा रामाकडे देणं किंवा महाराजांकडे देणं हा त्याच अभ्यासाचा प्रकार आहे. हा त्याच अभ्यासाचा एक भाग आहे. नामस्मरणातून हेच तर साधायचं आहे सुरुवातीला, की आपला आपलेपणा टाकून आपला आपलेपणा भगवंताकडे नेऊन चिकटवायचा आहे. हाच तो विश्वास आहे की हे विश्वासानं करणं, म्हणजे महाराज म्हणतायत ना म्हणून करणं, आपले सद्गुरू सांगतायत ना तर करायचं, हा तो विश्वास. विश्वासाचं पर्यवसान श्रद्धेमध्ये होतं. विश्वास मुरल्यानंतर आणि श्रद्धा आणि विश्वास दोन्ही मुरले की त्याचं पर्यवसान निष्ठेमध्ये होतं. भाऊसाहेब केतकर महाराजांच्या जवळ असायचे, सेवेला असायचे, आणि महाराजांकडे जोशी आडनावाचं एक कुटुंब आलं आणि त्या कुटुंबामध्ये जोशींना महारोग झालेला होता. यथावकाश महाराजांच्या कृपेने तो बरा झाला, पण जोशींना एक मुलगी होती जिचं लग्न कुठे आता जुळेल अशी चिंता जोशींना होती. तर ती चिंता त्यांनी महाराजांना बोलून दाखवली. बाजूला भाऊसाहेब उभे होते. महाराज फक्त म्हणाले, भाऊसाहेब, या जोशींची मुलगी तुम्ही करून घ्या. भाऊसाहेब काय म्हणाले? जी महाराज, एवढंच म्हणाले. बरं, नुसतं म्हणाले नाहीत तर त्यांनी प्रत्यक्ष ती मुलगी करून घेतली सून म्हणून. ही निष्ठा आहे. पण आपल्या कालच्या आणि आजच्या थोड्या निरूपणाचा तुम्ही आधार घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की महाराज माझे आहेत हा भाव आधी धरलेला आहे. त्याच्यानंतर महाराजांच्या सांगण्यावर विश्वास ठेवलेला आहे भाऊसाहेबांनी की नाम घ्या, राम करता आहे, तुम्ही नाम घ्या. मी तुमच्या आजूबाजूला सतत आहे, जिथं नाम आहे तिथे मी आहेच. या महाराजांच्या सांगण्यावर भाऊसाहेबांनी विश्वास ठेवला आहे. त्याचं पर्यवसान श्रद्धेमध्ये आणि मग या निष्ठेमध्ये झालेलं आहे. अन्यथा सर्वसामान्य माणूस
इतका सहजासहजी होकार देणार नाही. बघू म्हणेल किंवा नंतर विचार करून महाराजांना जरा जमत नाही हो असं सांगेल. का तर मुलीच्या वडिलांना महारोग होता ना. जितकं हे दिसतं तितकं सोपं नाही आहे. बहुतांश वेळेला आपण आपल्या पथ्यावर पडणाऱ्या गोष्टीच तेवढ्या ऐकतो सद्गुरूंच्या. म्हणजे आपल्या मनात आपण ठरवलेलंच असतं की अशा पद्धतीनं मला करायचं आहे, इथे नोकरी मला हवीच आहे, पाहिजेच आहे, हे आपणच ठरवलेलं असतं. आणि मग आपण सद्गुरूंना विचारायला जातो की काय करू. सद्गुरू सांगतात ते आपल्या पथ्यावर जर असेल तर आपण ताबडतोब ऐकतो, पण पथ्यावर नसेल तर ते ऐकायला टाळाटाळ करतो, कारणं सांगतो. असो, मुद्दा हा आहे की हा विश्वास अंतरंगामध्ये घट्ट व्हायला पाहिजे, मुरायला पाहिजे. म्हणजे श्रद्धा आतून प्रगट होते आणि श्रद्धा मुरली की भक्ती प्रगट होते. आणि ही भक्ती दुसरी तिसरी काहीही नसून भगवंताशी एकरूपत्व असलेली स्थितीच आहे. आता या दृष्टीने जर भक्तीकडे बघितलं तर जिथं भक्ती आहे तिथे मुक्ती असणारच आहे. छापा काट्यासारखा आहे. नाणं हातात घेतलं की छापाच हातात आला, काटा बहुतेक उद्या हातात येईल असं होतं का हो? नाही ना. नाणं हातात आलं की छाप्याबरोबर काटाही हातात येतो. काठीची एक बाजू उचलली की दुसरी बाजू उचललीच, हल्लीच. तसं भक्त जिथे तो झाला तिथे त्याला देवदुरी नाही, तिथे त्याला मुक्ती दुरी नाही, तिथे त्याला सायुज्यता दूर नाही. भगवंतच होऊन राहणे ही स्थिती त्याला दूर नाही. मग या स्थितीपर्यंत साधक गेला की त्याला अलीकडचे सगळे टप्पे भगवत स्वरूपच भासतात किंवा हे सर्व टप्पे त्याला भगवंतच होतात. अशा साधकाला भाव हा देवच आहे, विश्वास हा देवच आहे, श्रद्धा, निष्ठा आणि भक्ती हे देवाचंच स्वरूप आहे. नाथ महाराज म्हणतात, भाव तोची देव, भाव तोची देव, ये अर्थी संदेह धरू नका. म्हणजे भाव इतका घट्ट होतो की भाव आणि भक्ती आणि भाव आणि देव यात फरकच राहत नाही. त्या भक्तासाठी देव स्वरूपच भाव होऊन जातो. तुकाराम महाराज सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात, विश्वास तो देव म्हणून धरी येला भाव. हा विश्वास देव स्वरूपच आहे असा भाव मी धरलाय, किंबहुना माझा भाव विश्वास मी स्वतःच देवस्वरूप आहे, अशी तुकाराम महाराजांची अवस्था आहे. भावे वेण भक्ती, भक्ती वेणे मुक्ती, बळे वेण शक्ती बोलू नये. ज्याच्या अंगात शक्ती आहे, ज्याच्या अंगात बळ आहे, त्यांनी त्या शक्तीच्या बळाच्या गोष्टी करणं शोभतं. पैजेनं परात परात भरून पेढे आणि लाडू खाणारी माणसे पूर्वीच्या काळात होऊन गेली. जर ते पचवायची क्षमताच नसेल तर ते पेढे खाणं म्हणजे केवळ शोभा आहे, आपलीच आपण करून घेतलेली. तसं परमार्थामध्ये आपण कुणीतरी झालो आहोत, आपण भक्त झालो आहोत, उत्तम साधक आहोत. मी म्हणजे कोण? माझ्या इतकी गुरुसेवा कुणी केली आहे? छे, मीच सर्वश्रेष्ठ साधक असल्या शक्तीच्या गोष्टी बोलू नयेत. तर अभ्यास करावा की माझा भाव कसा दृढ होईल, माझा विश्वास कसा पक्का होईल, श्रद्धा, निष्ठा कशी माझ्या अंतरंगामध्ये मुरेल आणि विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे अशी भक्तीची अवस्था मला कधी प्राप्त होईल, याचा तळमळीने अभ्यास साधकाने करावा. माऊली फार सोप्या शब्दामध्ये सांगतात की भावे वेण देव नकळे निस्संदेह. पण तो अभंग पुढे येतो, पुढचाच अभंग आहे. ही जी सांगण्याची सोपी हातोटी माऊलींची आहे तीच इथे प्रकर्षानं जाणवते की भावे वेण भक्ती, भक्ती वेणे मुक्ती. दिसायला साधच आहे भावापासून मुक्तीपर्यंतचा प्रवास, पण तो हातात हात घालून एकत्वानी पुढंपर्यंत जातो.
आणि तो भक्त सायुज्यतेला पोचतो. पुढं माऊली म्हणतात, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. हे असं दैवत प्रसन्न होणं, हेच दैवत प्रसन्न होणं आहे बरं का. भक्ती सिद्ध होणं, सिद्ध असा शब्द आहे. भक्ती ही सिद्ध होणं म्हणजे खऱ्या अर्थानं तो भक्त होणं, परमात्मभावाशी अभक्त वृत्तीने राहणं, म्हणजेच देवाचं प्रगट होणं म्हणा किंवा देवाचं प्रसन्न होणं म्हणा. हे त्या ठिकाणी त्वरित घडतं. एकाच वेळी सुतकही लागतं आणि सोयरही लागतं. म्हणजे ज्या क्षणी मीपणा नाहीसा होतो त्याच क्षणी परमात्मभाव प्रगट होतो. प्रगट होतो कारण परमात्मभावच तिथे असतो. मीपणा हा भ्रमाने चाललेला असतो. जसं की एका भांड्यामध्ये हवा असते, पण भांड्यात पाणी भरलं की हवा कुठे राहते? हवा भांड्याच्या बाहेर निघून जाते. तसं जिथं परमात्मभाव प्रगट झाला तिथं मीपणा राहूच शकत नाही. आणि ही त्वरित होणारीच घटना आहे. फक्त ती हळूहळू धीराधीरानं साधनेच्या मार्गानं चालत 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 साधकाला प्राप्त होते. असं होत नाही की सद्गुरूंकडून ऐकलं की तेच तू आहेस, ते ब्रह्मच तू आहेस आणि ऐकल्या ऐकल्या हा ब्रह्म झाला. असं होत नाही. होतंही, पण ते क्वचित अतिशय दुर्मिळ साधकाच्या बाबतीत होतं. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. माऊली म्हणतात, उगेपणानं राहावं, गप्पपणानं राहावं, शांतपणानं राहावं. कशाचं शांतपण? तर आपल्या इंद्रियांचं, आपल्या मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं, विचारांचं शांतपण. या उगेपणामध्ये, या शांतपणामध्ये साधकाने यावं, कारण त्याचा सततचा क्षीण चालू आहे. म्हणजे माझ्या वंसांनी मला साडी दिली नव्हती आणि दिलेली होती ती चांगली नव्हती. ही घटना बाईच्या आजही लक्षात असते आणि ही घटना घडलेली असते 40 वर्षांपूर्वी. 40 वर्षांपूर्वी एका कार्यामध्ये वंसांनी तिला साडी दिलेली नसते, पण ती गोष्ट तिच्या अंतःकरणात आजही असते. हेच जीवाचं क्षीणणं आहे. आपण आपल्या विचारांमध्ये, आपल्या मनाच्या विकारांमध्ये इतके गुंतून गेलेलो आहोत, इतके गुरफटून गेलेलो आहोत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी षड्विकारांनी इतके ग्रासित आहोत की जीवाला हाच क्षीण झालेला आहे. माऊली सांगतायत, उगार आहे निवांत शिणसी वाया. याचा विपर्यास कुणी करू नये बरं का. कुठलेही संत आपलं प्राप्त कर्तव्य टाकून तुम्ही परमार्थ करा असा उपदेश करत नाहीत. संत काय निवांत राहायला सांगतायत असा अर्थ मुळीच इथे नाही आहे. उगार आहे निवांत शिणसी वाया म्हणताना माऊली आपल्या अंतरंगात सुरू असलेली घालमेल याला उद्देशून क्षीण असा शब्द वापरतायत. हा क्षीण येतो तरी कशामुळे हो? मला जीव समजलो, मला माझा देह समजलो, माझी जी बुद्धी आहे, माझं जे मन आहे, माझे जे विचार, तर्क इत्यादी गोष्टी आहेत, हाच मी आहे. मी आणखीन कुठे वेगळा आहे? ही जी माझ्याबद्दलची गैरसमजूत आहे, या समजुतीतून हा क्षीण आपल्या पदरात पडतो. तर हा क्षीण माऊली सांगतायत तू बाजूला कर. त्याशिवाय ते तुझ्याच आत असलेलं तुझं स्वरूप त्वरितपणे प्रगट होणार नाही. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. दासराम महाराज म्हणायचे, कैसेनी दैवत म्हणजे कसं काय हे दैवत प्रसन्न होईल असं महाराज म्हणत नाही आहेत, असं माऊली सांगत नाही आहे तिथे. तर दासराम महाराज म्हणायचे, माऊली सांगतायत तुम्ही कसल्याशिवाय म्हणजे साधनेचे प्रयत्न केल्याशिवाय दैवत प्रसन्न होणार नाही. कशाने प्रसन्न होईल? तर कैसेनी, कसल्यानेच दैवत प्रसन्न होईल. जशी जमीन कसली की फळते, त्या पद्धतीनं साधनेचे कष्ट जीवाला घ्यावेच लागतात.
ते जीवासाठी कष्ट आहेत, कारण जीवाचं जीवन जे आहे ते विषयाधीन आहे, ते विकारांच्या अधीन आहे. ते अधीन जर नसतंच, आपण जर ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा निवृत्तीनाथ महाराजांसारखे असतो, तर आपल्याला साधनेचे कष्ट नसते, साधनेचा आनंदच असता. पण आपण तसे नाही. आपण विषयाकार आहोत, विकारांच्या अधीन आहोत. त्यामुळं आपल्याला अर्थातच साधनेचे कष्ट आहेत. हे आपल्यासाठी तसंच आहे जसं प्रवाहाच्या विरुद्ध पोहावं. आपण विषयांच्या विकारांच्या प्रवाहामध्ये आहोत, तर तेच जर आपण भोगत राहिलो तर आपल्याला चैनच आहे, यातच सुख आहे, या भ्रमात आपण सुखानं पोहत राहू. पण या विरुद्ध जर पोहायचं असेल तर आपल्याला साधनेचे क्षीण आहेत, कष्ट आहेत. पण एक गोष्ट खरी की या कष्टाचं पर्यवसान आत्मसुख प्राप्त करून घेण्यात आहे. सुरुवातीला त्रास होईल, सुरुवातीला मन एकाग्र होणार नाही, मन विचारशून्य होणार नाही. पण जसजसं ते होऊ लागेल तसतसं ते साधनेतील सुख आपल्याला मिळत जाईल. आणि एकदा का ते सुख मिळालं की मनुष्याला साधनेची गोडी लागेल. मग मात्र हा प्रवास त्याच्यासाठी क्षीण नाही आहे. माऊली म्हणतायत, कैसिनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत क्षीणसी वाया. आपल्यातला सगळा क्षीण, व्याप, ही जी भरकट चालू आहे चित्ताची, मनाची, ही तू बाजूला ठेव आणि शांत हो. तुझ्या आतमध्येच तू शांत हो. पुढच्या वेळीत माऊली सांगतात, सायास करिसी प्रपंच दिननिशी. सायास म्हणजे प्रयत्नच. प्रपंचासाठी आपण खूप प्रयत्न करतो आणि ते दिवस रात्र करतो. अर्थात या ओळीचा अर्थ आपण नंतर बघूच. पण भाव, भक्ती याच्यामध्ये येणारे विश्वास, श्रद्धा, निष्ठा हे टप्पे, पर्यायाने भक्ती मिळायच्या आधी होणारी गुरुकृपा, भक्ती म्हणजे ती सायुज्यताच, भक्ती म्हणजे ती मुक्तीच. तर ही कशी साधकाला मिळते आणि हा प्रवास कसा साधकाचा होत जातो हे माऊली सांगताना पुढे त्याचा उपायही सांगतात की तुम्ही साधन करा, कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित. साधन शांततेमध्ये येऊनच करावं लागतं. पण हे शांततेमध्ये, उगेपणामध्ये माऊली जे म्हणतायत, उगा आहे निवांत क्षीणसी वाया, हे उगा राहणं कसं जमणार आपल्याला? कारण आपला तर अनुभव उगेपणाचा नाही आहे, शांत होण्याचा नाही आहे. आजपर्यंतचं सगळं आयुष्य आपण मनाला येईल तसंच जगलेलो आहोत. विकारांना जसं भावेल तसं आपल्याला विकार त्यांच्या मागं खेचून घेऊन गेलेले आहेत. इंद्रियांच्या मागं आपण धावलेलो आहे. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे ते गाढव, घेई मनासंगे धाव. म्हणजे आपल्याला या शांत राहण्याच्या प्रांतातला अनुभवच नाही आहे. मग आपण शांत होणार कसं? साधी गोष्ट आहे. समजा मला स्वयंपाक येत नाही आहे, साधा चहासुद्धा बनवता येत नाही आहे. आपण काय करतो? आता एकतर आपण यूट्यूबवरती बघणार किंवा आपली आई, आजी, जे कोणी असेल आपल्याजवळ चहा करणारं, ज्यांना चहा करता येतो, त्यांना चहा करताना आपण बघणार आणि हळूहळू करायला शिकणार. पुढील पदार्थ शिकायचे असतील तरी हीच पद्धत आहे. थोडक्यात काय, आपण ज्या प्रांतामधले नाही त्या प्रांतातला गुरु कोणीतरी लागतो, ज्याने आपल्याला ते शिकवावं लागतं. परमार्थातही हेच आहे. माऊली म्हणतायत, उगार आहे निवांत क्षीणसी वाया. या उगार आहे मध्ये माऊली हे सांगतायत की तू सद्गुरूंना शरण जा. का बरं? कारण हे उगार आहे त्याशिवाय घडणारच नाही. कारण आपल्याला शांत होण्याच्या प्रांतातील काहीही अनुभव नाही. आपण अंतरंगामध्ये अखंड व्यस्त आहोत, त्रस्त आहोत. सद्गुरू आत्मस्थितीमध्ये शांत आणि स्थिर असतात, आत्मस्वरूपामध्ये तल्लीन असतात. स्वामी स्वरूपानंद सही करायचे, आत्मतृप्त स्वामी स्वरूपानंद. आत्म्याच्या ठिकाणी आपले सद्गुरू हे तृप्त असतात. मग
जो असा आपल्या आत्म्याच्या ठिकाणी तृप्त झाला तोच आपल्याला शिकवू शकणार की आपण शांत कसं व्हायचं. हे जे माऊली म्हणतायत, उगार आहे निवांत, हे निवांत उगेपणामध्ये कसं राहायचं हे आपल्याला तोच महात्मा शिकवणार. म्हणून काहीही करावं, पण ताबडतोब संतांना शरण जावं, तरच हा मार्ग अनुसरता येईल. पुढच्या 2 ओळी आहेत. सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. आपली अवस्थाच माऊलींनी सांगितलेली आहे. मगाशी जे मी म्हटलं की अखंड व्यस्त आहे आपण अंतरंगामध्ये. सायास करिसी प्रपंच दिननिशी, दिवसरात्र अखंड प्रपंचामध्ये तुझे प्रयत्न चालू आहेत, तळमळ चालू आहे, भरकट चालू आहे, धावाधाव चालू आहे. हरिसी न भजसी कवण्या गुणे, कुठेही हरीचं स्मरण नाही आहे, कुठेही त्याची आठवण नाही आहे. ज्ञानदेव म्हणे, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. साधा सरळ अर्थ आहे की तू नाम घे, नामस्मरण कर, त्याला आठव. कुणाला? जे तुझं मूळ स्वरूप आहे त्यालाच आठवत नाही आहेस तू. आपण कोण आहोत, आपण कसे शांत, तृप्त, आनंद स्वरूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत, हे तू विसरलायस, तर त्याला तू आठव. हरी जप करणं हे महत्त्वाचं आहे. जप याला जर जप असं उच्चारलं तर त्याचा अर्थ बदलतो बघा. जप आणि जप अक्षरं तीच आहेत, उच्चार बदलला की अर्थ बदलतो. जपाच्या ठिकाणी जपायचं आहे. काय जपायचं आहे तर त्याचा उलगडा अलीकडच्या अभंगात माऊलींनी केलेला आहे. एक हरी आत्मा जीव शिव सम, की तो हरी म्हणजेच तुझा आत्मा आहे आणि तेच तू आहेस, म्हणजे मूलतः तू आत्मस्वरूप आहेस, या भावाने जप करायला पाहिजे. हा जो सोहमचा भाव आहे तो जपला पाहिजे आणि मग नाम जपलं पाहिजे. माऊली जे सांगतायत, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, यामध्ये एवढा सगळा अर्थ आहे. तुटेल धरणे प्रपंचाचे. दिन आणि निशी या जीवनाच्या गती आहेत, अशा दृष्टीनेही या ओळीकडे बघता येतं. सायास करिसी प्रपंच दिननिशी म्हणजे आपल्या इडा आणि पिंगलेमधून सततचे श्वास जोर जोरात वाहत आहेत. श्वास तेव्हाच जोरात वाहतात जेव्हा आपले चित्त आणि मन विषयाकार असतं, विकारांच्या अधीन असतं. जसं की राग, भोजन करताना, झोपलेलो असताना. झोप हा तमोगुण आहे बरं का. तमोगुणाचं झोप एक प्रमुख लक्षण आहे. आळस हे एक प्रमुख लक्षण आहे. जेव्हा आळस आहे, झोप आहे, किंवा ज्यावेळी संताप आहे, विषयाकार वृत्ती आहे, तेव्हा आपलं जीवन, आपले श्वास जोरजोरात वाहतात. हेच ते सायास आहेत, म्हणजे हेच ते कष्ट आहेत जे आपल्या जीवाला होत आहेत. सायास करिसी प्रपंच दिननिशी. दिननिशी म्हणजे जीवनाच्या गती, श्वास हे भसभस वाहत आहेत, कारण आपण आतून अस्थिर आहे. हरिसी न भजसी कवण्या गुणे. कुठेही हे स्मरण नाही की भगवंत आहे, तोच आहे. वरचा विषय बघताना आपण बघितलं बघा, भावातून भक्तीकडे जाताना मध्ये एक विश्वासाची पायरी लागती की महाराज आहेत, भगवंत आहे. कुणाला असं कधी वाटलंय का हो की महाराजांचा फोटो आपल्या घरी आहे म्हणजे प्रत्यक्ष महाराजच तिथे आहेत? हे वाटणं नव्हे, हे मनापासून वाटणं हा विश्वासच आहे ना. हरिसी न भजसी कवण्या गुणे म्हणताना माऊली म्हणतात की या हरिसी तू भजतच नाहीस, म्हणजे त्याप्रती तुझा विश्वासच नाही की भगवंत आहे. हा विश्वास ठेव, म्हणजे ही आतली चाललेली घालमेल थोडी तरी कमी होईल, थोडी तरी आपली स्वस्थ चित्त अवस्था यायला लागेल. पण यासाठी नाम घेणे, ध्यान करणे, सद्गुरूंनी जे साधन सांगितले आहे ते करणे हा एकमेव पर्याय आहे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. हरिजप करणे यामध्ये हा अर्थ आलाच ना की तो करायला कोणीतरी सांगावं लागतं. तेच आपले सद्गुरू आहेत.
ज्ञानदेव म्हणे, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. असा जर जप केला तर साहजिक आहे त्याला प्रपंचाची बाधा नाही. धरणे असा शब्द आहे इथे वापरलेला. प्रपंच करायला काहीच हरकत नाही. तो पुष्कळ संतांनी केला. गोंदवलेकर महाराजांचाही प्रपंच होता. पण प्रपंचाचं धरणं असणं हा एक वेगळा प्रकार आहे बरं का. म्हणजे आपण प्रपंचाचं चिंतन करतो, नुसता प्रपंच करत नाही. गोष्ट घडून गेली की त्याचं चिंतन करत बसणं हा एक विकार आहे मनुष्यातला. 2 महिन्यांपूर्वी एक बासुंदी खाल्लेली असते, पण त्याची चव आजही आपल्याला आठवते. हेच प्रपंचाचं धरणं. 40 वर्षांपूर्वी वंसांनी साडी दिलेली नसते, पण आज ते आपल्याला स्मरते. हे प्रपंचाचं धरणं. मुलगा गेलेला आहे गावी, पण तो कसा आहे हा वडिलांच्या नात्यानं विचार करणं ठीक, पण तो कसा आहे यामुळे अस्वस्थ होणं, सारखं सारखं त्याच विचारात राहणं, हे प्रपंचाचं धरणं. पैसा मिळवला, पैसा FD मध्ये टाकलासुद्धा, म्युच्युअल फंड्समध्ये ठेवलासुद्धा, पण पुन्हा पुन्हा याचंच चिंतन करणं की म्युच्युअल फंड्सचं काय होईल, इकॉनॉमीचं काय होईल, माझ्या पैशाचं काय होईल, राहील की जाईल की वाढेल तर कशाने वाढेल, याच विचारांमध्ये सतत असणं हे प्रपंचाचं धरणं आहे. देह माझा आहे हे ठीकच आहे, कारण आपण आत्ता त्याच भावनेमध्ये आहोत. देह म्हणजे तू नाहीस हे सद्गुरू सांगतात, पण ती बोधावस्था येणं काही काळानंतर वर्षानुवर्षांच्या साधनेने जमतं. पण आज ती बोधावस्था नाही, ठीक आहे, आपण आपल्या देहाची काळजी घेतोच आहोत, पण त्याच देहाच्या काळजीमध्ये रमून जाणं ही एक प्रकारे डिसऑर्डर आहे बरं का. असं रमून जाणं आपल्या देहामध्ये हेच प्रपंचाचं धरणं आहे. असं धरणं असल्याने पर्यायाने आपली देहबुद्धी अधिकाधिक बळकट होत जाते. अशा बळकट झालेल्या देहबुद्धीतून जी प्रपंचाची, देहाविषयीची असलेली आसक्ती वाढते, यालाच प्रपंचाचं धरणं म्हटलंय माऊलींनी. हे तुटतं, निश्चित तुटतं, पण ज्ञानदेव म्हणे, हरिजप करणे तरच हे तुटतं. 4था अभंग दिसायला एकदम सोपा दिसतो. भाव भक्ती आहे, ठीक आहे, तुम्ही भक्तीनं नाम घ्या म्हणजे तुम्हाला भगवंत भेटेल, हे माऊलींनी सांगितलेलं आहे. खरंही आहे, असं सोपंच माऊलींनी सांगितलेलं आहे. पण आपण सोपे राहिलेलो नाही आहे. आपण इतके गुंतलेलो आहोत प्रपंचामध्ये, आपल्या देहामध्ये, अनुषंगाने येणाऱ्या विषयांमध्ये, की सोपा असलेला भगवंत आपल्याला कठीण होऊन बसलेला आहे. भक्ती इतकी अवघड नाही खरं तर, पण ती आपल्यासाठी अवघड होऊन बसली आहे. भाव ठेवणं, विश्वास ठेवणं, विश्वासानं रोज साधनेला बसणं खरं म्हणजे इतकं अवघड नाही, पण आपली विषयात गुंतवणूकच इतकी झालेली आहे की ही सोपी असलेली गोष्ट आपल्यासाठी अवघड होऊन बसली आहे. काय अवघड आहे हो? आपल्याकडे विजेचं बिल येतं, बिलाची ड्यू डेट असती 4 तारीख. ती 4 तारीख लक्षात असते की नाही आपल्या? पण भगवंताचं नाम लक्षात असतं? नाही. ती 4 तारीख आपण लक्षात ठेवतो आणि त्या 4 तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीत विजेचं बिल भरतो. का? तर 4 तारखेनंतर 20 रुपये लागतील दंडाचे. म्हणजे तत्परतेनं, तन्मयतेनं आणि ताबडतोब कुठली गोष्ट करणं आपल्याला अशक्य आहे असं नाही, पण तिथे आपला आपलेपणा लागतो. भावेगेणं भक्ती म्हणताना माऊली हेच सांगतायत की हा आपलेपणाचा भाव भगवंतापाशी तू ठेव. हा जर ठेवला तर पुढचा मार्ग सुकर होत जातो. प्रपंचाचं हे जे धरणं आहे ते निश्चित तुटतं. ज्ञानदेव म्हणे, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. इथे या 4थ्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.